नमस्कार, सुप्रभात. मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. बुलेटिन मध्ये तुमचं स्वागत. पुढच्या अर्ध्या तासात बातम्यांचा वेगवान आढावा घेणार आहोत स्पीड न्यूज मध्ये. तौक्ते चक्रीवादळ आज राजस्थान आणि दिल्लीमध्ये जाऊन धडकणार आहे, त्यामुळे उत्तर भारतामध्ये अनेक ठिकाणी पाऊस पडणार आहे. हवामान विभागाचे अधिकारी कुलदीप श्रीवास्तव यांनी या संदर्भात माहिती दिली. चक्रीवादळामुळे दक्षिण राजस्थानमध्ये पाऊस पडतोच आहे. आता हे वादळ उत्तर भारताच्या दिशेने पुढे सरकतंय असं त्यांनी सांगितलं. तौक्ते वादळाचा गुजरातला मोठा फटका बसलाय, त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अहमदाबादमध्ये जाणार असून नुकसानीचा ते आढावा घेणार आहेत. तर सर्वाधिक नुकसानग्रस्त दीवला देखील भेट देणार आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस कोकण दौऱ्यावरती जाणार आहेत. तौक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर कोकण दौरा फडणवीस करणार आहेत. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचा 3 दिवसांचा दौरा फडणवीस करतील. प्रवीण दरेकर यांच्यासोबत इतर नेतेही त्यांच्यासोबत असणार आहेत. पालघरमधील वडराई समुद्रातून 137 जणांची सुटका करण्यात आलेली आहे. कोस्टगार्डच्या हेलिकॉप्टरद्वारे अडकलेल्यांची सुटका करण्यात आली आहे. 6 तासांच्या प्रयत्नांनंतर बारजा जहाजामध्ये अडकलेल्या 137 लोकांची सुटका करण्यात यश आलंय. दमणमध्ये अडकलेल्या काही लोकांचं रेस्क्यू ऑपरेशन करण्यात आलं. एका जहाजात अडकलेल्या 78 जणांना रेस्क्यू करण्यात आलं. सुटकेचा थरार कॅमेऱ्यामध्ये कैद झालाय. अडकलेल्या शिपगन जहाजातून लोकांची सुटका करण्यात आली आहे. वेंगुर्ल्याच्या लाईट हाऊसमधून अडकलेल्या कर्मचाऱ्यांची सुटका झाली आहे. लाईट हाऊसमधील 2 कर्मचाऱ्यांची सुटका करण्यात आली आहे चेतक हेलिकॉप्टरच्या मदतीनं. काल मुंबईमध्ये जळून गेलेल्या तौक्ते वादळामुळे वांद्रे खारदांडा मुंबईच्या जवळून गेलेल्या या तौक्ते चक्रीवादळामुळे वांद्रे खारदांडा येथील कोळी बांधवांचं अतोनात नुकसान झालंय. अनेक कोळी बांधवांच्या बोटी वादळाच्या तडाख्यात तुटल्या, वाहून गेल्या. 3 कोळी बांधवांच्या बोटी समुद्रामध्ये वाहून गेल्यात आणि गेल्या 50 वर्षातलं मोठं नुकसान या चक्रीवादळानं केलं असल्याचं त्यांनी सांगितलंय. मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख आणि भाई जगताप यांनी मुंबईतल्या ससून डॉकच्या नुकसानीची पाहणी केली. तौक्ते चक्रीवादळामुळे कोळी बांधवांचं मोठं नुकसान झालंय. या नुकसानीचा आढावा पालकमंत्री अस्लम शेख यांनी घेतलाय. यावेळी कोळी बांधवांशी संवाद साधून त्यांच्याकडून त्यांनी नुकसान झाल्याची माहिती घेतली. नवी मुंबईमध्ये तौक्ते चक्रीवादळात ज्यांचं नुकसान झालंय त्यांना पंचनामे झाल्यानंतर लगेचच नुकसान भरपाई दिली जाणार असल्याची माहिती मंत्री एकनाथ शिंदेंनी दिली. ज्यांचं नुकसान झालंय त्यांचे तातडीनं पंचनामे केले जाणार आहेत. नुकसानग्रस्तांना तातडीनं मदत देण्यात येणार असल्याची माहिती शिंदेंनी दिली. मुंबई उपनगर आणि वसई विरार इथे सकाळपासून पावसाच्या सरी बरसतायत. वसई विरार भागात काही ठिकाणी पाणी देखील साचलंय. तौक्ते चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका समुद्र किनाऱ्यावरील बोटींना बसलाय. कोकणातील मच्छीमारांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. जोरदार वारा आणि पाऊस त्यामुळे किनाऱ्यावरील बोटींचं वाऱ्याच्या प्रवाहात नुकसान झालंय. बोटींची मोडतोड झाल्यानं मच्छीमारांवर उपासमारीची वेळ आली आहे. तौक्ते चक्रीवादळामुळे मुसळधार पावसामुळे नवी मुंबईला देखील या वादळाचा चांगलाच तडाखा बसलाय. एपीएमसी मधील दाणा मार्केटमध्ये जोरदार वाऱ्यामुळे दुकानावर लावण्यात आलेले सगळे पत्रे उडालेत. हे पत्रे खाली उभ्या असलेल्या वाहनांवरती जाऊन पडल्यानं वाहनांचं देखील नुकसान झालंय. रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यात खारीपट्टा भागामध्ये तौक्ते चक्रीवादळामुळे आंबा बागायतदारांचं नुकसान झालंय. त्यामुळे वादळामुळे काढणीला आलेल्या आंब्याचं अतोनात नुकसान झालंय. खेडमधील संगलट, मुमके, शिरशी, करजी, पन्हाळजे, तळघर, अनसपुरे यांच्यासहच या गावांसोबतच 13 गावांमधील 1,500हून अधिक आंबा बागायतदारांना कोट्यवधींचा फटका बसलाय. रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील ग्रामीण भागात अनेक ठिकाणी घरांची पडझड झाली आहे. पंचनाम्याला देखील सुरुवात झाली आहे. आतापर्यंत 30 घरांचं नुकसान झाल्याची माहिती तालुका प्रशासनानं दिली आहे. आंबिवली, धामणन, खाडीपट्टा या भागातील 23 गावांना तौक्ते चक्रीवादळाचा फटका बसलाय. खेडमधील खाडीपट्टा भागातील शिरशी गावात एका घरावरती आंब्याचं झाड पडून प्रचंड नुकसान झालंय. सुदैवानं घरात कुणी नसल्यामुळे जीवितहानी झाली नाही. चक्रीवादळानं रायगड जिल्ह्यात फार मोठं नुकसान झालंय. जवळपास 5,500 घरांना याचा फटका बसलाय. त्यामुळे अनेक संसार उघड्यावरती पडलेत. अलिबाग तालुक्यातील वडगाव येथील आदिवासी वाडीवरील कुटुंबांना सरकारनं बांधून दिलेली घरकुलं उद्ध्वस्त झाली आहेत. वादळी वाऱ्यात घरावरची छपरं उडून गेली आहेत आणि घरातील अन्नधान्य, कपडे भिजून नुकसान झालंय. चक्रीवादळाचा तडाखा मनमाडसह नाशिकच्या ग्रामीण भागाला बसलाय. वादळी वाऱ्यामुळे कांद्याचे शेड जमीनदोस्त झालेत. अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडली आहेत.
तौक्ते चक्रीवादळाचा फटका सांगली जिल्ह्याला देखील मोठ्या प्रमाणात बसलाय। वादळी वारा आणि पावसामुळे जिल्ह्यातील 32.60 हेक्टरवरील शेतीचं नुकसान झालंय। यात मोठ्या प्रमाणात फळ पिकांचा समावेश आहे। प्रामुख्यानं जिल्ह्यातील 15 गावांना चक्रीवादळाचा फटका बसलाय। तौक्ते चक्रीवादळाचा परिणाम विदर्भाच्या तापमानावर देखील झालाय। विदर्भात अनेक ठिकाणी पावसानं हजेरी लावल्यामुळे तापमान खाली घसरलंय। नागपुरात देखील 4च्या सुमारास पावसाच्या सरी कोसळल्या, त्यामुळे दुपारच्या उन्हाच्या चटक्यानंतर संध्याकाळी वातावरणात गारवा पसरला होता। अरबी समुद्रात निर्माण झालेलं तौक्ते चक्रीवादळ सोमवारी मुंबईपासून गुजरातच्या दिशेनं गेलं। रुद्रावतार धारण केलेल्या या चक्रीवादळामुळे कोकण किनारपट्टी, मुंबईसह इतर शहरांना फटका बसलाच। कालच हे चक्रीवादळ गुजरातच्या दिशेनं सरकलं आणि सुरतच्या कापोदरा भागातील काही दृश्य समोर आली आहेत। यात वाऱ्याच्या जोरदार प्रवाहात एका इमारतीचं छत उडताना दिसतंय। गुजरातमधल्या अमरेलीमध्ये सुद्धा तौक्ते वादळानं मोठं नुकसान केलं। 150 ते 160 किलोमीटर प्रति तास या वेगानं वारे वाहत होते। अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडली आहेत। गुजरातच्या किनारपट्टीवर धडकलेल्या या चक्रीवादळाचा जोरदार तडाखा सीमा भागातल्या गावांना बसलाय, त्यामुळे 2400 गावं प्रभावित झाल्याची माहिती देण्यात आली आहे। मोठं नुकसान झाल्याचं गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी सांगितलं। सौराष्ट्राच्या किनारी भागात लँडफॉल झाल्यानंतर तौक्त्यानं सौराष्ट्राला जोरदार तडाखा दिला। यामध्ये 3 जणांचा मृत्यू झालाय। तब्बल 16,500 घरांचं नुकसान झालं असून या भागातल्या अनेक नद्या दुथडी भरून वाहू लागल्यात। सतर्कतेची उपाययोजना म्हणून संभाव्य प्रभावित क्षेत्रातील गावं आधीच रिकामी करण्यात आली होती। तौक्ते चक्रीवादळामुळे अरबी समुद्रात भरकटलेल्या 3 तराफ्यांसह एका तेल फलाटावरील एकूण 317 कर्मचाऱ्यांची नौदल आणि तटरक्षक दलानं मंगळवारी सुखरूप सुटका केली। अद्याप 390 कर्मचारी अडकलेले आहेत, मात्र त्यातील 297 कर्मचारी सुरक्षित असल्याचं भारतीय संरक्षण दलाकडून स्पष्ट करण्यात आल्यानं उर्वरित 93 कर्मचारी बेपत्ता असल्याचं समोर आलंय। मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपाप्रकरणी दाखल गुन्ह्यासाठी कठोर कारवाईपासून दिलासा मिळवण्यासाठी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पुन्हा एकदा उच्च न्यायालयात धाव घेतली आहे। त्यांच्या याचिकेवर बुधवारी सुनावणी होणार आहे। मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी त्यांच्या विरोधातील सर्व चौकशा महाराष्ट्राबाहेरील स्वतंत्र संस्थेकडे सोपवाव्यात अशी मागणी करणारी याचिका दाखल केली आहे। त्यावरील सुनावणीतून सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश BR गवई यांनी माघार घेतली आहे। न्यायमूर्ती विनीत सरण आणि न्यायमूर्ती गवई यांच्या सुट्टीतील न्यायपीठापुढे ही याचिका सुनावणीसाठी आली होती। काँग्रेस नेते आणि कॅबिनेट मंत्री अशोक चव्हाण यांनी मराठा आरक्षणासंदर्भात पत्रकार परिषद घेतली। सुप्रीम कोर्टाचा निर्णय आल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार समितीची बैठक झाली। 31 मे रोजी ही समिती अहवाल देईल, त्यानंतर मराठा आरक्षणाविषयी राज्य सरकारची पुढची भूमिका ठरेल, असं चव्हाण म्हणाले। भाजपनं मराठा आरक्षणाबाबत बैठक घेतली। या बैठकीत आरक्षणावर चर्चा झाली। मराठा समाज अशिक्षित राहावा अशी सरकारची इच्छा असल्याची टीका चंद्रकांत पाटलांनी केली आहे। सरकारमध्ये समन्वयाचा अभाव असून सरकार आरक्षणाची बाजू मांडण्यात अपयशी ठरल्याचं त्यांनी म्हटलं। मोर्चा काढणाऱ्यांच्या भूमिकेला भाजपनं पाठिंबा दिलाय। मराठा समाजाला भाजपनं आरक्षण मिळवून दिलं, पण आरक्षण टिकवण्यात महाविकास आघाडी सरकार अपयशी ठरलं असल्याचं पाटील म्हणाले। आरक्षणाबाबत भूमिका जाहीर करणार असल्याचं खासदार संभाजीराजेंनी म्हटलंय। त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली। ती नेमकी काय भूमिका घेणार आता याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानासमोर मुंबईच्या वांद्रे परिसरातील नागरिकांनी आंदोलन केलं। महानगरपालिकेनं नागरिकांच्या बांद्रा पश्चिम परिसरातील 2 चाळींची वीज आणि पाणी कापल्यामुळे नागरिक थेट काल मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर आंदोलन करण्यासाठी जमले होते। 3 दिवसांनंतर मंगळवारी सकाळी मुंबईतल्या काही केंद्रांवरती लसीकरण पुन्हा सुरू झालं, परंतु सकाळी सुरू असलेला पाऊस आणि फक्त 60 वर्षांवरील नागरिकांचं लसीकरण खुलं असल्यामुळे केंद्रावर तुलनेनं गर्दी कमी होती। कोविशिल्डची पहिली मात्रा घेण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांचा प्रतिसाद कमी होता, परंतु कोवॅक्सिनच्या दुसऱ्या मात्रेच्या प्रतीक्षेत असलेल्यांच्या मात्र रांगा लागल्या होत्या। प्रत्येक केंद्रावर 100 लसींचा साठा असल्यानं यातील अनेकांना माघारी जावं लागलं। राज्यामध्ये बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढून नव्या कोरोनाबाधितांचा आकडा खाली येऊ लागलाय, त्यामुळे राज्यासाठी एक दिलासादायक बाब ही ठरली आहे। राज्यात 24 तासात 28,438 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे, मात्र त्याचवेळी 52,898 कोरोना रुग्ण बरे होऊन घरी परतलेत, तर दुसरीकडे मुंबईत फक्त 953 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे।
ज्यांनी कोरोनावर मात केली आहे त्यांना आता 9 महिन्यानंतर लस देण्यात येणार आहे. केंद्रीय पॅनलनं तसा सल्ला दिलाय. तसंच गरोदर स्तनदा मातांना सुद्धा लस देण्यात यावी असा सल्ला देण्यात आलाय. NTAGIनेच या 2 डोसेसमधील अंतर वाढवण्याचा सल्ला दिला असून 2 डोसेसमधील अंतर वाढवल्यास फायदाच होणार आहे. अँटीबॉडीज तयार होण्यासाठी हा फायदा होऊ शकतो. 2 ते 18 वर्ष वयोगटासाठी कोव्हॅक्सिनची चाचणी करण्यात येणार आहे. 10 ते 12 दिवसात चाचणी सुरू होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. दुसऱ्या टेस्टची चाचणी चांगली झाल्यानंतर तिसरी चाचणी केली जाईल. मुलांवरती चाचण्या करण्यात येणारी ही भारतातली पहिलीच लस आहे. मुंबईतील लसीकरणाच्या ग्लोबल टेंडरला मुदतवाढ देण्यात आली आहे. मुंबई पालिकेनं 7 दिवसांची मुदतवाढ दिली. लसीकरणाच्या ग्लोबल टेंडरला कोणत्याही कंपनीनं प्रतिसाद दिला नाही, त्यामुळे ग्लोबल टेंडरला मुदतवाढ देण्यात आली आहे. केंद्रानं लसीकरणासाठी एकच धोरण ठरवावं असं खासदार शेवाळ यांनी सांगितलंय. कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणासाठी नागरिक तयार असताना शासनाकडून अपुरा पुरवठा होत असल्यामुळे नाशिक महापालिकेनं आता ग्लोबल टेंडर काढून लस खरेदी करण्याचा आणि त्या नागरिकांना देण्याचा निर्णय घेतलाय. महापौर सतीश कुलकर्णी तसंच आयुक्त कैलास जाधव यांच्यासोबतच सर्वपक्षीय गटनेते या बैठकीत सहभागी होते. महापालिकेच्या वतीनं कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन्ही लसींच्या खरेदीचे टेंडर काढले जाणार आहेत. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये म्युकरमायकोसिसचा पहिला बळी गेलाय. चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यामध्ये हा पहिला बळी गेलाय. जिल्ह्यामध्ये म्युकरमायकोसिसचा धोका वाढतोय. सध्या जिल्ह्यात म्युकरमायकोसिसचे 50 रुग्ण आहेत. कोरोना पेशंटसाठीचा रेमडेसिवीरचा पुरवठा सुरळीत होत नाही. तोच आता म्युकरमायकोसिस या आजारावर गुणकारी असलेल्या इंजेक्शनचा बाजारात प्रचंड तुटवडा जाणवतोय. एम्फोरेटिसिन B हे इंजेक्शन प्रामुख्यानं म्युकरमायकोसिसचा संसर्ग कमी करण्यासाठी वापरलं जातं, पण सध्या पुण्यासह राज्यभरात हे इंजेक्शन कुठेच मिळत नाहीये. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांची या महागड्या इंजेक्शनसाठी धावपळ सुरू झाली आहे. नागपुरात म्युकरमायकोसिस आजारानं थैमान घातलंय. 7 रुग्ण तिथे दगावलेत आणि 370 रुग्णांची नोंद झाली आहे. पुणे महानगरपालिकेचा अजब कारभार सध्या काही पुणेकरांसाठी डोकेदुखी ठरतोय. पालिकेच्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या यादीत पूर्वी पॉझिटिव्ह आणि आता निगेटिव्ह असलेल्या लोकांची नावं समाविष्ट असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या निगेटिव्ह लोकांना महापालिकेच्या कॉल सेंटरमधून फोन जात आहेत. त्यामुळे कोरोनातून बरे झालेल्या पुणेकरांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. इथे एक छोटासा ब्रेक घेतोय. इतरही स्पीड न्यूज पाहणार आहोत. ब्रेक नंतर पाहत राहा न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत आणि पुन्हा पाहूयात स्पीड न्यूज. उस्मानाबादमध्ये बोगस ई-पास देणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आलाय. कळंब पोलिसांनी सायबर सेलच्या मदतीनं ही कारवाई केली आहे. ही टोळी अव्वाच्या सव्वा पैसे घेऊन कोरोना काळात नागरिकांना प्रवासासाठी ई-पास तयार करून देत होती. 3 आरोपींना अटक करण्यात आली असून यामध्ये एका जिल्हाधिकारी कार्यालयातल्या कर्मचाऱ्याचा समावेश आहे. पेट्रोलच्या किमतीपाठोपाठ केंद्र सरकारनं शेतकरी बांधवांच्या खतांच्या किमती सुद्धा भरमसाठ वाढवण्याचं काम करून सर्वसामान्यांना दुसरा धक्का दिलाय. खतांची किंमत वाढवल्यानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं राज्यभरात आंदोलन करण्यात येणार असल्याचं सांगितलंय. सांगली जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आंदोलन करण्यात आलं. यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. नांदेड शहरातील एका लसीकरण केंद्रावरील आरोग्य कर्मचाऱ्याला काँग्रेस नगरसेवकानं मारहाण केली. हा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला. शहरातील श्यामनगर इथल्या महापालिकेच्या रुग्णालयात ही घटना घडली आहे. नागरिकांना टोकन देऊन नंतर लस दिली जाते, पण 100 लसी असताना या रुग्णालयात केवळ 50 जणांना टोकन देण्यात आलं. त्याचा जाब विचारण्यासाठी आपण गेलो तेव्हा आरोग्य कर्मचाऱ्यानं वाद घातला. त्यामुळे मारहाण केल्याचं स्पष्टीकरण नगरसेवक महेंद्र पिंपळे यांनी दिलं. नागपुरात ड्रग्ज तस्कर दिव्यांगांचा वापर ड्रग्जच्या तस्करीसाठी करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. नागपूर पोलिसांनी ऑपरेशन क्रॅकडाऊन अंतर्गत केलेल्या कारवाईमध्ये 6 तासात 20 ड्रग तस्करांवर कारवाई करत त्यांना अटक केली आहे. आर्थिक गैरव्यवहार केल्याप्रकरणी ठाण्याचे शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या लोणावळा इथल्या रिसॉर्टमध्ये असलेल्या बंगल्यावर ईडी आणि सीबीआयनं धाड टाकली. सकाळी 9च्या दरम्यान धाडसत्र सुरू झालं. काल ईडी आणि सीबीआयच्या अधिकाऱ्यांकडून आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी तपास सत्र सुरू करण्यात आलंय. सोमवारी मध्यरात्री ठाणे गुन्हे शाखा युनिट 1च्या अधिकाऱ्यांनी भिवंडीतून मोठ्या प्रमाणात स्फोटकं जप्त केली आहेत.
मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे भिवंडी कारवली गावातील मित्तल एंटरप्राइजेसच्या गोदामावर अचानक धाड टाकण्यात आली तेव्हा तिथलं चित्र पाहून सर्वांनाच धक्का बसला। जवळपास 60 खोक्यांमध्ये तब्बल 12,000 जिलेटिनच्या कांड्या आणि 3,008 डिटोनेटर्स असल्याचं आढळून आलं। अमरावतीच्या तिवसामध्ये पोलिसांनी एका तरुणाकडून जिलेटिनच्या कांड्या आणि डिटोनेटर जप्त केल्यानं खळबळ माजली। जिल्ह्यातील घोटा गावच्या शिवारामध्ये स्थानिक गुन्हे शाखेनं धाड टाकून युवराज नाखलेकडून तब्बल 13 जिलेटिनच्या कांड्या आणि 835 डिटोनेटर जप्त केल्यानं जिल्ह्यामध्ये खळबळ उडाली आहे। आरोपी युवराज नाखलेला पोलिसांनी अटक केली आहे। काल झालेल्या गोळीबारात 15 ते 20 नागरिक जखमी झाले। 3 जणांचा मृत्यू झाला असतानाच 9 नागरिक गोळीबारात ठार झाल्याचा दावा आदिवासी नागरिकांनी केलेला आहे। सिलेगर इथल्या पोलीस कॅम्प उभारणीला विरोध करत हजारो आदिवासी नागरिक हे तिथे जमले होते। त्यावेळी कॅम्पवर गोळीबार झाल्याचं सांगत पोलिसांनी केलेल्या गोळीबारात 3 जणांचा मृत्यू झाला होता। या भागात तणावाची परिस्थिती सध्या असून जखमी नागरिकांना बिजापूरला उपचारांसाठी हलवण्यात आलं। देशामध्ये कोरोनाचं संकट घोंगावत असताना लसींचा तुटवडा जाणवतोय। भारतीयांच्या वाट्यातील लसी निर्यात केलेल्या नाहीत असं स्पष्टीकरण आदर पुनावाला यांनी दिलं। तसंच 2 ते 3 महिन्यात संपूर्ण देशाचं लसीकरण शक्य नसल्याचं पत्रकाद्वारे त्यांनी सांगितलंय। आदर पुनावाला यांनी सोशल मीडियावर पत्रक पोस्ट केलं। कोरोनामुळे होणाऱ्या मृतांचा आकडा वाढू लागलेला आहे। दिल्ली सरकारने एक महत्त्वपूर्ण घोषणा त्यासाठी केली आहे। कोरोनामुळे जर कोणाचा मृत्यू झाला तर त्या व्यक्तीच्या कुटुंबाला 50,000 रुपयांचा मदत निधी देण्यात येईल। तसंच ज्या विद्यार्थ्यांचे पालक कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेत त्यांना वयाच्या 25व्या वर्षापर्यंत महिना 2,500 रुपये पेन्शन आणि मोफत शिक्षण दिलं जाईल अशी घोषणा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मंगळवारी सिंगापूर इथून येणाऱ्या आणि जाणाऱ्या विमानांवरती बंदी घालण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली। सिंगापूर इथे आढळून आलेल्या कोरोनाच्या नवीन विषाणूबद्दल केजरीवाल यांनी चिंता व्यक्त केली आहे। हा विषाणू लहान मुलांसाठी धोकादायक असून त्यामुळे भारतात कोरोनाची तिसरी लाट येऊ शकते असं केजरीवाल म्हणाले। उत्तर प्रदेशात सुद्धा म्युकरमायकोसिसनं कहर केलाय। लखनौमध्ये 34 जणांना म्युकरमायकोसिसची लागण झाली असून आतापर्यंत 4 जणांचा या आजारामुळे मृत्यू झालाय। तर दिलासादायक बातमी म्हणजे या आजारावर एका रुग्णानं मात केली आहे। उत्तर प्रदेशचे मंत्री विजय कश्यप यांचं कोरोनामुळे निधन झालंय। 29 एप्रिलपासून त्यांच्यावरती गुरुग्राममधल्या मेदांता हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते। त्यांच्या निधनावर पंतप्रधान मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि योगी आदित्यनाथ यांनी शोक व्यक्त केलाय। अमेरिका कोविड प्रतिबंधासाठी आणखी 2 कोटी लस मात्रा जगाला देणार असून एकूण 8 कोटी मात्रा दिल्या जाणार आहेत असं अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी सांगितलं। मराठी चित्रपट सृष्टीतली अप्सरा अर्थात अभिनेत्री सोनाली कुलकर्णी अखेर लग्न बंधनात अडकली आहे। काल सोनालीचा 33वा वाढदिवस होता आणि वाढदिवसाच्या दिवशीच तिनं कुणाल बेनोडकर सोबत लग्नगाठ बांधली आहे। आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून तिनं तिच्या लग्नाचे फोटो शेअर केलेत। सोनालीच्या चाहत्यांनी सोनालीला शुभेच्छा दिल्या आहेत। दुबईतल्या एका मंदिरामध्ये अत्यंत साध्या पद्धतीनं हा लग्न सोहळा पार पडला। या स्पीड न्यूज पाहिल्यानंतर वेळ झाली आहे या बुलेटिनमध्ये इथेच थांबण्याची। मात्र जाता जाता एक महत्त्वाचं आवाहन ते म्हणजे सर्वांनी मास्क वापरा, सुरक्षित राहा। बातम्यांच्या प्रत्येक अपडेटसाठी पाहत राहा न्यूज 18 लोकमत।